अगं हाक मारून बोलून घे असं म्हणलं तर माघारी जाईल माणूस आहे का तुला कोणी दिसनाच वे काढले पिक्चर बघितलाय सगळी माणसं जायची असू दे बघू दे देवानं दाखवायसाठी दिलं चिंचठीला दाखवून माझं बघू दे काय ग असं कर कसं करू सगळंच काढ हा आणि चांगली त्या कडस नाशिक फिरून येऊन त्यांना बघितलेले वाटेल रेल्वे स्टँड पर्यंत आणते नको येड्या बाबळीनं माझं पाताळ फिरते आता तुला काय माहिती का काय ग सगळ्या मुली नाक्यावर थांबल्या ते नाक्यावर माझी वाट पाहत चल बघू नमस्ते 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 सब समजते काय का तुला समजलं आल्या आल्या एवढ्या 10-12 जणी जमलाय एवढ्या नटलाय आज मला 5-50 जणांची घोडं लावायचा विचार आम्ही काय घोडं बरोबर आणलं काय ग नटलाय रे मावशी आपण नमस्ते म्हटलं काय माहिती का का आज वार कुठला आहे का आज गरवार वार ए नालाय म्हातारपणी गरवार राहते का आणि काय करते ग गुरुवार अगं गुरुवार मथुरीचा बाजार सगळ्या मुलींची तयारी झाली तुझी झाली का नाही का माझी कालपासून तयारी झाली कशी का मी चांगली सुटली कशानं म्हणजे तुझा नवरा लय हाऊस करतोय लय हौस आहे इथंच कुठेतरी बसला अगं या लाईटीनं दिसतं ना ग तीच आहे ए मावशी तिकडे नाही ग अगं जरा तिरकं लक्ष द्यायचं हवं की पांढरी टोपी त्याच्या तोंडात दात आहे का सगळ्या बहिणी तोंडाला पावडर लावली काय ग तोंडाला पावडर अगं पावडर लावली का पिठाच्या डब्यात तोंड बुडवून आली का वच्चा झाले नाही का गडबडीत आले ग मावशी सगळ्या मुलींनी डोळ्यात काजळ घातले मी पण घातलंय ना काय ग डोळ्याच्या खालनं काजळ घातलं मावशी किती वेडे आहेस का ग डोळ्याच्या खालनं काजळ घालायची कारण ग अगं माझा गरीब प्रपंच म्हणजे तुझा गरीब परपंच माझ्या घरात साधा म्हणजे तुझ्या घरात साधा आरसा देखील नाही तुम्ही जशी हात मारली डबी उशालाच होती मग डबी काढली डोळ्याच्या खालनं काजळ लावली पळत मावशी किती वेडे आहेस ग अगं अगं इकडे अगं या चंद्रावळीचा आरसा मागून न्यायचा आरसा मोकळाच होता हिदारचा इंग्लिश असतो हिदारचा निघाला असला पण हिच्या आरशाला मध्ये चिरली पडली अगं काय गडबडीत फुटला असेल लई टपल्या तर फोडायचा आरसा नाही काय गडबडीत गडबडीत ती जाऊ दे अगं इकडं चढ इकडं उतार भानगड काय कर असा हात लावू नको का गं झाकून घे ना जरा असं मला डचमाळ होत काय अगं काल माझ्या घरात जळण नव्हतं म्हणजे तुझ्या घरात अजिबात जळण नव्हतं आधी सिलेंडर स्वस्त आहे लय महागलाय अगं घरात जळण नव्हतं जळण आणायला रानात गेली आजची एवढी मोठी भली मोठी मोळी तोडली मोठी मोळी तोडली जसा काय हाग्या पाऊस आला पाऊस आला जसा काय पाऊस पडायला लागल्यावर काय झालं ग त्यात ज्या ईज कडाडली ती नेमकी ह्याच्यावर त्याच्यावर ईज पडली त्याला वाळवी लागली मावशी परी तुझं तोंडावर पडली नाही ह्याच्यावर पडली मावशी कार्यक्रम चालू व्हायच्या आधीपासून चालू व्हायच्या लहान मुलं आहे ग बबडाय अगं लहान असं बबडा आहे लहानसं लय रडतंय ग कशा आहे कुठेही बघायचंय का तुला हे मावशी मी समोर बसलेलो टोपी घालून पंपाच्या विषयाचा अध्यक्ष ऐक ना पाठीमागं दाखवूस तर टोपी काढली
मला जायचं मी लागा 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 त्याचं दात पडलं नाही आता ती पांढरा शर्ट आलं टोपी काढू दे पण शर्ट रडतय मी ती लहान मुलं आहे ना लय रडतय ग त्या बाळाला 2 पाट देऊन येते का मी चावल किती मला चावणार नाही मला दिशा नाही मावशी प्रत्येकीला मालाचं नाव विचार आणि बाजारलाच चला 1 नंबर बाजारला येते लगेच कसं खाल्ला आवाज आला गिरायक आहे तुला चांगला आणि तुला एक सांगते काय ग त्याच्या खाली जाऊन वाघ म्हणजे तो रातभर काढतोय माझा बाप 5-50 गाडी असते ऐकणं अध्यक्ष तुम्हाला ऐकतो का हा माल द्यायसाठी वाघ म्हण का वाघ आणि नेसली काय ग नऊवारी साडी गळ्यात दागिना काय घातलंय मामाच्या नावाचं चला 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 2 नंबर गडी ऐकत नाही तर मला काय पुढे कालवा लय बेकार कालवा आणि नेसली काय ग आणि गळ्यात दागिना चला नाक्यावरती चला 3 नंबर बाजारला येते ना मला विचारलं नाही तुझ्या आई बापाला विचारलं मला वाटलं मलाच विचारलं अगं तुलाच विचारलं खरं म्हणतेस का खरंच सांग आता सांगू का लगेच सांगू का नको त्या वगळीच्या पलीकडे सांग की अगं मालाचं नाव अगं आताच सांग मावशी मी आज तुझ्या मनाला माल घेणार माझ्या मनाने घेणार नक्की घेणार ही 2-4 पोरं कालवा करते कालवा नाही टीम चांगली आहे त्यांची मावशी माझा माल साधा सोपा सरळ आणि सुटसुटीत हो काय म्हणली अगं माझा माल साधा सोपा सरळ आणि सुटसुटीत साधा घे सोपा घे सरळ घे पण तू सुटसुटीत घेऊ नको का आता आपलं सटासटी मावशी मी आज घेते बघ काय घेते माठावर माठ असे 3 माठ म्हणजे खालच्या माठाची पण दामटी झाली माठ कसे खंबीर आहे गंभीर आहे खालच्या माठात काय घेतलं मावशी खालच्या माठात शिरा बरोबर खालच्या माठात शिरा अगं कधी हॉटेलमध्ये खाल्ला होतास का नाही शिरा हा नाश्त्याचा शिरा नाश्त्याचा शिरा नाश्त्याचा शिरा मधल्या माठात मावशी मधल्या माठात वडा 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 काय वडा बटाटा वडा हा बटाटा गोड खाल्ल्यावर तिखट काय पाहिजे का नाही तिखट पाहिजे आणि वरच्या माठात मावशी वरच्या माठात बाय मला लाज वाटते तिकडे अशी लाजू नको का ग लग्नाच्या आधी मी बी अशीच लाजली मग लगीन झाल्यावर चांगली इसकटलेल्या तोंडाचे काय बी म्हणतीस लाजू नको सरळ सांग मावशी वरच्या माठात नुसता चिवडा 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 महादेवातली खीर आहे अगं सगळ्यांनी घ्या म्हणते पुणे बी घ्या चिवडा घ्या पुणे असं गिराईक बोलावते बरोबर आपला महाराजाला पाठवलं नाही झाली सगळ्यांची तयारी आणि नेसली काय ग मावशी अगं माझी लई गरीब परिस्थिती आहे हा शालू नेसली लोकाचा शालू नेसली लोकाचा दागिना घातला बिन भोकाचा इकडे मी एवढ्याची एवढी झाली उलटी उलाटलीस तर काय एवढ्याची एवढी झाली एवढ्याची एवढी झालीस पण बिना भोकाचा दागिना मावशी तू वयानं म्हातारी झाली का मुलानं वयाने झाली की ग मग तुला बिन भोकाचा दागिना माहिती नाही माझ्या नवऱ्याने कवा दाखवला नाही कवा घातला नाही आता ग आणि हातात बी दिला ए मावशी अगं आता तुझ्या सध्या अंगावर दागिना आहे तो चापसून बघ कुठं घातलायस ती नाही का मावशी गळ्यात
गळ्यातलं घेतलं तरी त्याला भोक असतं, कानातलं घेतलं तरी त्याला भोक असतं. केरडे तुझ्या कपाळाच्या भोकाला भोक आहे का ग? हा तो बिन भोकाचा दागिना हा म्हणजे तुझ्या नवऱ्याला भोक नाही. बिना भोकाचा दागिना ग. नालायक. गरीब नवरा, हा गरीब आहे मी तो. हा गरीब आहे ग. सगळ्या पार्टीला या गाडीला. मंगळसूत्र पायामध्ये जोडवी कपाळी कुंकुम माठ भरून तयार. ही लेणं कुणाचं ग? केलीनं कुणाचं ग? हिरवा बायाचं. सगळ्या बायका गोळा होऊन अशी मारतेले ना तुला. लय मारते. अगं आई वाचले नाही. आई वाचले ना. हा. अशी तुझी तयारी झाली. अशी माझी तयारी झाली. मग जायचं बाजारला. अगं छटाकी येते ना. माझी मैत्रीण हा छटाकीला बोलवून घे. तिला ताकीद कर. आपण करते. नाही करत ग. आता शांत आली या. शांत आली ह्या वर्षी. त्याला मिळेलच कुठं. ए छटाके. मागे चला का माझं धरा. उलटती बाजारला येते का? बाजारला आता कशाला माझं काय करताय डाक- बाजारला वय येते ना बाजारला? माल काय येते का? पुरीनो मी माल घेते पण माझा माल ओळखून दावायचा बरं का. पुरीनो ही जी माल गेली तुम्ही सगळे हा. काय घासा कसला माल आहे तुझा? माल लय कडक आहे माझा. कसला आहे? घेऊ का? हा घे की. लांब चार साबोट लांब 4 साबोट अंगठे एवढं मोठं अंगठं एवढं मोठं. दिसाय लाल बड काय म्हणली गडी? ए, परत एकदा सांग ग. काय म्हणलीस? लांब चार साबोट लांब 4 साबोट अंगठे एवढं मोठं अंगठं एवढं मोठं. दिसाय लाल बड ए मावशे, लाल भडक म्हणताना लय जोर लावते ग. ही जरा अवघड. मगाशी मी म्हणलं तू हुशार आहेस. तू ओळखणार. काय ग? अगं ती नाही का ग? काय ग? अगं ती ग काय ग? कलिंगडाची ए कलिंगडाची फाट. नाही 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 पण कलिंगडाचं नाव घेऊ नको बाया फक्कच. का ग? सकाळी म्हाताऱ्यानं मला लय फकात चढल्यावर माझा राधवर फाक काढलाय. शरीरावर मार खायचं माहित नाही. आता आहे ती खरं गोष्टी. पुरी ठुरीन कुठं असलं सांगायचं नाही. मग आता आहे का? मला ते काय? कुठला ग? अगं ती नाही का ग? काय ग? अगं ती रानात आहे की. काय ग? ती गाजर. नाही बाई, तू सांग नाही तर आता थोबाड पुढे. सांगू होय. काय ग? आईस्क्रीमची कांडी. बारकी पोरं चुकतात ती. आता बारकी चुकत नाही. आता मग ती चुकती मोठी ती. बी चुकते. आणि नुसती काय ग? दिसली होय. हा आतलं गुंडाळावर काहीच नाही. तर हे बोल असं मार खा. हा काय ग? नऊवारी साडी दिसली. नऊवारी हा. गळ्यात दागिना. गळ्यात दागिना ह्याच्या मागे कोणी घातला नाही इथलं पुढं कोण घालणार नाही. असा कुठला ग? माझ्या म्हाताऱ्याने मला हॅपी बर्थडेला दिला या. कशाला? हॅपी बर्थडेला. हॅपी बर्थडे मन. हॅपी बर्थडे हॅपी हॅपी बर्थडेला. हा म्हातारे आहे ना मी. कुठला ग? मशीचा लॉटला घातला. तेवढ्या अवकाळच आहे. झुमाग झुमाग. कुणाला तरी घेऊन कार्यक्रम करायचा का यातल्या पुरी पळवाय आली होय ग. चांगलं माहित आहे. ए मावशी हा. ऐक ना, सगळ्यांनी माल घेतला आता तू माल घे ना. मी माल घेतला हा. पाहिजे आणि थोडं द्या की तुमच्या. ए मावशी, आम्ही काय आणलाय माल तुला द्यायसाठी नाही आणलाय. मी घेऊ मागत करी. घेते बघ. हा घे ना. पाठीवर रताळ घेते रताळ. ए रताळ. अगं मावशी, कालच माझ्या नवऱ्याचा उपवास होता. तुझ्या नवऱ्याचा उपवास होता. अख्खा बाजार हिंडली. अख्खा बाजार हिंडली. अगं ह्या कडस ना त्या कडपर्यंत त्याकडेच ना त्याकडेपर्यंत बाजार हिंडली. हा. पण रताळच काय मावशी, रताळची एवढी ग एवढी नका एवढी अक्का एवढी मुळी देखील सापडली नाही. आणि तू तर म्हणती घेतली रताळ. येडे इलेस तू. हा ग. रताळाचा बाजार भरतो एका काळीला आणि तू शोधलीस एका काळीला. मावशी, मी तुला अशी विचारते, कशी विचारते? रताळाचा बाजार तरी भरतो कुठं ग? हो
त्या डांबापासून इकडच्या आळीचा बाजार हा समोर बसलेला सगळा रताळ्यांचा बाजार अगं ही सगळी माणसं आहेत हा माणिक की हा त्या आळीचं इकडचा बाजार सोडायचा म्हणजे इथून इकडे बाजार सोडायचा त्या डांबापासून इकडचा बाजार सोडायचा हा त्या मधल्या आळीकडे शिरकी हा वरचा पाला पाचोळा बाजूला सार पुण्यात पण ह्या रताळायची खाती का भाजून होय का नको ग बाया का ग एकदा मी एवढी चिंगळी खाल्ली होती हा 9 महिना 9 दिवस माझी लई अवदळ असते. ए मावशी मग चिंगड्या बिंगड्या खाऊ नको बर का सीजन होऊ दे मग खा शिजा झाल्यावर तुमचा माल केल्याशिवाय माझ्या पत्रात काय आहे का? मावशी बर माल घेतला रताळ आणि नेसली काय ग खाली जंपर वर परकर ए खाली परकर वर जंपर मावशी परकर नेसून बायका माणसं बाजारला जातात का ग त्याचं कारण झाले काय कारण आपण नदी यमुनेच्या पलीकडे जाणार म्हणजे पाण्यातून पलीकडे जाणार जाताना कपडे भिजणार का नाही? होय ना मी डोकं चालवलं काय चालवलं ग मोठ्या इतकं पाणी लागलं काय करायचं असा परकर आता ग नलगीला पाणी लागलं हा. की थोडा परकर आणि गुडघ्याला पाणी लागलं अजून परकर मावशी परकर लय वर करू नकोस डुकरी माशानी काय कोंड वर काय तोंड बाहेर काढलेले आहे उपाध्यक्ष नाही त्यातलं नाही आणि पाण्याची सोय चांगली केली होय ना काय बोलू नको पाणी संपल्यावर देणार नाही हा मांडीला पाणी लागलं काय करायचं अजून परकर वर करायचं आणि डोंगरातलं पाणी लागलं हा. सगळ्यात परकर वर करायचा मग काय होतंय का खाल्लं पाणी जातंय चिमणी पाणी पिरते खाल्लं पाणी जातंय चिमणी पाणी पिरते खाल्लं पाणी जातंय तुझ्या चिमणीला मातीत घातली बरी तुझ्या चिमणीला कधी पाणी मिळालं होतं का नव्हतं का आमचा भाग आहे दुष्काळी हा इकडे पाणी लय फिरते मग इकडे आली ही चिमणी पाणी प्यायला घालाय आणली हाय. आणि मावशी डागिना ग रात्री घातला होता कुणी ग म्हाताऱ्या माझ्या तो तिथं टुपीवाला आहे हसतो. सकाळी काढून घेतला का ग चोरांच्या बिहाने चोरा चिलकाच्या भ्यानं 3 तोळ्याचा ऐकून होता ए तिकडे गोलमणी सोन्याचा तिकडे गोलमणी सोन्याचा मध्ये तो लांबडा ए! अगं त्याला कोल्हापूर डोरलं म्हणतात तेच माझ्या म्हाताऱ्याचं मोडलं ए म्हाताऱ्याच्या नावाचं डोरलं हा डोरलं डोरलं कसं जायचं चांगली मथुरीच्या मथुरीच्या
अरे वा 16 सहस्त्र गवळींचा मेळा आज बतोरीच्या बाजारला निघालेला आहे. या आपल्या गावातील माल घेतात आणि दुसऱ्याच्या गावाला हरवतात, तेव्हा त्यांचा रस्ता अडवला पाहिजे म्हणजे झालं. क्या खवा कलिंगडाची फाक ऐकलंस का? काय ग अगं रस्त्यामध्ये कोणतरी आलंय आलंय आणि आंबा मागतात आंबा. ही काय आंब्याची चुकी आहे का? बघ ना, ये नाही करते बघ बरं. ए बाबा काय ग म्हातारे? ही काय आंब्याची चुकी आहे का? नाही. आताशी कुठेतरी झाडाची मोहर लागलाय. बारक्या बारक्या काही रे त्या काय पानाला आली ती, पण मी तशी तुला नाराज करणार नाही. मग माझ्याकडे गेल्या वर्षी बघून हापूस आंबे शिल्लक आहे. त्याचं काय झाले? काय झाले? दाबून दाबून पुया निसटून गेले त्या. नुसत्या साली यायच्या. चुकतोयस का? ए म्हातारडे, तुझ्या काही साली तोंडायला आलोय का मी? वड्याला फेकून दे. अगं मी तुम्हाला थांबा म्हटलेला आहे. थांबा म्हणायचं कारण हा रस्ता बंद आहे. हा रस्ता त्यानं बंद केलाय. मावशी, हा रस्ता बंद करण्याचं कारण काय म्हणावं तुमचं? त्यानं डांबरी टाकायचं कंट्रोल घेतलं. कंत्राट घेतलंय? कसा काय रस्ता बंद? कशा काय बंद असतं? अगं माझ्या हुकमावरून हा रस्ता बंद आहे. त्याच्या हुकमावून रस्ता बंद. तुला काय करायचं आहे? काय करायचं आता? गाडी वाटेल चला. चला. अगं मावशी, अगं मावशी, अगं मावशी. काय ग? का ग? नालायक. तेजवर हा गाया दिसतोय का? अगं मावशी म्हटलं. काय झालं म्हणताय तू? अगं माझ्या साडीचा पदर धरला तुला ओळखी लागणार नाही ग. नाही ओळख, नाही पाळख, नाही देणं, नाही घेणं, नाही बसणं, नाही उठणं. कधीतरी असेल तुझी ओळख. अगं नाही बया, विश्वास ठेव माझ्यावर. न ओळखीचा हात धरला. न ओळखीचा हात नाही पदर धरलाय पदर लागला. सोडायला. ए बाबा, काय ग म्हातारे? आमच्या तरण्यातल्या मुलींच्या मेळ्यामध्ये शिरलास. शिरलास की शिरलास. तरण्यातल्या पुरीचा पदर धरलास. अगं सगळा धरलास ते धरलास. पण जागा चुकलास. जागा चुकलो. चुकलास. मग मी काय केलं पाहिजे? मी सांगेल तिथं धरणार. धरणार. नक्की धरणार. धरणार. 100% धरणार. धरणार. मी सांगते तसं कर. काय करू? ताटव. काय करू? ताटव की. हे अगं काय म्हणतेस? अरे हात तुझा. ताटव. त्याचं एवढंच ताटते. अरे ताटव की. अरे अगं हात आठवला. एवढंच ताटते. ताटव. माझं गबरू. अजून ताटव. अजून एवढंच टाकते मी. टाकायचं समजेल दिसते. एवढंच हो एवढंच येऊ दे.
येऊ दे अरे गबरू ठेक्यात येऊ दे गेला ह्याला ठेका ठेक्यात येऊ दे की हा ठेक्यातलं काय येऊ दे अरे खाऊ म्हणल्या तुम्हाला गबरू येऊ दे सोड तिथलं सोडलं तरीतलं काय म्हणते सोड तिथलं धरीतलं साडीचा पदर पदराचं नाव कधी घेणार आहेस म्हणून तर दम आहे का मारतोय मेला पुचका तुझं तोंड बोलतय ना अंग मार खातोय शिव्या देते का काय त्याची बऱ्याच ह्यानं मारायचा टिपिला टाकला म्हणा तुम्ही कोण आहे काय आहे कशाला थांबवताय विचार की ए बाबा तुम्ही कुणाचे कोण विचार मला एक सांग काय ग कुणाचा खोल आहेस हे सरळी बोल तुला काय देणार कुणाचे कोण म्हणा तू कुणाचा कोण हा तुला धाडला कुणी तुला पाठवला कुणी तुला काढला कुणी निवडून इकडे पाठवायला निवडलं कोणी म्हणते मग काढला कोणी तुला काय घेणार निवडून काय हा मारतोयच ह्यो. आता तू कोण आहे बाबा म्हणजे तुला माहित नाही ए म्हातारे हा रस्ता माझ्या हुकूमावरून बंद आहे त्याच्यामुळे तो मी पुढे जायचं नाही मी बोलत असताना म्हणजे बोलायचं नाही म्हातारे म्हणजे मला तुम्ही ओळखलं नाही माझ्या पायाच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ओळख पडते काय म्हणला परत एकदा सांगा अगं माझ्या पायीच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत पहा म्हणजे माझी ओळख आणि ती मधली केस मधली कुठली काय नालाय दाढीची ग दाढीची दाढीचं नाव कधी घेणार आहेस ती म्हणून तर दम आहे का तुम्हाला हा हा दाढीची केस मला एक सांगा काय रे बाबा तुम्ही आलात कुठून आणि निघालात कुठं आलो आमच्या गावात निघालो लोकांच्या गावाला काय म्हणालीस आलो आमच्या गावात निघालो लोकांच्या गावाला अगं त्या गावाला नाव वगैरे काय आहे की नाही हाय नाव आहे वड्याचं पाणी असले बाबळी सगळे बांधून ठेवतो अगं तुला पाण्यातली नाव विचारली मग हिला जसं नाव आहे जसं नाव तुला जसं नाव आहे तिला जसं नाव आहे तसं तुझ्या गावाला काय नाव आहे की नाही आहे की काय गाव म्हातारे अगं ते गाव राहतो कुठं ग पाणी लोकांचं ऐकलं बारक्या माणसाला नीट बोलायचं असतं मावशी ह्याला काय कळलं ना गाव कुठं असतं अरे गाव जमिनी वाजतं जमिनी ते जमीन कुठं असते ग ह्याला काहीच कळत नाही मग. अरे ती पाण्यावर ती पाण्यावर आणि ते पाणी कुठं असतं चिखला आणि तो चिखल कुठं असतो ग गाळा आणि तो गाळ कुठं असतो मावशी आता तू काय भेऊ नको तू दाबून बोल मी मार खाते तू पळून दे. काय म्हणलास अगं तो गाळ कुठं असतो गाळ तुझ्या भावाच्या शेतात 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 ती वरचं दात पडल्यापासून खालच्या फटीत मारून जातं सगळं दात पाडू दे का बसा बसा मारून लय शहाणे हे बाबा शेतात म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही नाही ओळखलं बाबा मला एक सांग अगं गोकुळामध्ये राज्य कोण करतं नंद राजा त्याला मुलं किती वर? दोन त्या दोन मुलांची नावे तुला माहित असते पहिला तुझ्या खूप दुसरा मोहम्मद याकूबन महमदन काय म्हणते मग अगं त्या मुलांची नावं तुला माहित नव्हती मला विचारायची काय ग अगं थोरला तो बळीराम थोरला तो बलिराम आणि धाकटा तो श्रीकृष्ण भगवान धाकटा तो श्री कृष्ण भगवान ऐका नाही? म्हणजे तुम्ही ज्याला श्रीकृष्ण भगवान म्हणून ओळखता तीच मूर्ती आज तुमच्या समोर उभी आहे काय ग? तू श्रीकृष्ण बी. हो खरं सांगतोय ना? हो तू श्रीकृष्ण हो मग मी तुझी मम्मी देऊ की अगं तुझं देवकीचं तोंड आहे का इकडे मग तुझं श्रीकृष्णाचं तोंड आहे का 3 मटली शर्ट घातलाय गळ्यात मफलर टाकलाय बैलाच्या बाजारातला दलाल वाटतोय का इथं श्रीकृष्णाचं कुलीतच व्हायला मी ए म्हातारे तुमच्यावरमध्ये देव पाहिले ते कसे होते ती देव कसे होते ग ते कसे होते किती लहानसं बबडं होतं ग
ती लहानचं बबडं आणि हे ग संडासचं डबडं. मावशी कसे विटेवरती उभा होते, पिठेवरी उभा होते, कसे कटेवरती दोन्ही हात होते, कटेवरी 2 हात होते. श्री मुकुट श्री मुकुट आसवानं खोकलं. अगं मुकुट टट साधा कळत नाही का तुला? टट खोपायचा. ए म्हातारे सरळ बोल मला सांगितलंय. कोणत्या शाळेत गेली होतीस? धर्मशाळेत कशाला? विकारात तुकडं सोडा. एवढं तरी काम केलंस का? व्यवस्थित मावशी बिंबी हिरा बोंबील हिरवा. हाती का बाजू? अगं हिरा हिरा बिंबी हिरा. बोंबील हिरा. मावशी हातामध्ये सप्तसुराची बासरी. काय ती बासरी होती? काय नटवलेली होती ग? नटावलेली बासरी. हा मिठूवर बासरी. शांत राहा जरा. मित्र हो शांत रहा. कशी बासरी होती ग? ती उडूची तुवर बासरी होती. हा एवढीची तुवर बासरी हा रंगपंचमीच्या निमित्तानं नटवलेली. कलर दिलेला करायला दिलेला तोंडाला गुलाबी गुलाबी. वाजवायच्या ठिकाणी. हा त्या मुलीने बघितली नाही. नाही बघितलं त्यांच्या नशिबात नाही. नशिबात नाही. हिथं गुलाबी गुलाबी कलर, खाली 2 गोंडे, रेशमाचे ग. काय त्या काळ्या पांढऱ्या जुरमुळ्या. रेशमाच्या मावशी. रेशमाच्या आणि जशी काय देवानं बासरी वाजवायला सुरुवात केली केली. ते खालचे 2 गोंडे लुटू 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 लुटू. लय हालत असतील नाही का? लुटू 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 लुटू. नालायक. अशी ती बासरी होती. देवाची. आणि हे जी सुरकातलेली पिपाणी कानी कुंडल होते देवाच्या. त्याचं कुंडल गळून खाली आले. कुठं ग? आपण बघितलं तेव्हा देव कुठं होता? स्वर्गात. आता कुठं आलाय? पृथ्वीवर. कुंडल गळून खाली आलाय. हा आणि देवाची पितांबराची नेसलेली काच. त्याची बघू का? हा बघ बरं. हे इकडे तुझी मला काच बघायची इकडे. काय का बघू का? इकडे गायच्या कासाला सड किती असते? अगं 4. म्हैशीच्या 4. त्याच्या कासाला 4 सड नाही. 4 सोड नाही की. एक मोठा सुद्धा काय बघाय गेली सर नालायक. तू म्हणली ना कास बघ. अगं नेसलेली पितांबराची काच. असं म्हण की मग तू काच साफ चाय गेली सर. काय दाखवलंय बाबा. अगं असे ते देव होते. तुम्ही देव म्हणून सांगता. थोडीशी आम्हाला ओळख सांगा त्याशिवाय पटणार नाही म्हणा. थोडीशी तुमची ओळख सांगा त्याच्याशिवाय पटणार नाही. म्हणजे मला तुम्ही ओळखलेलं नाही. ओळखलेलं नाही. लाईन मध्ये उभा राहा. पुरीनो लाईन धरा लाईन. हात जोडा. पुरीनो हात जोडा. जोडले का हात? डोळे झाका. टाकले थाकले का डोळे? टाकले. म्हातारे हा करू का सुरुवात? तू काय कर तिथनं सुरुवात कर. असाच ये. सगळ्यातलं झालं माझ्यापाशी ये. म्हणजे पाग देपायची. कशाला सुरुवात करतो? असा म्हण की का करू का सुरुवात? गुज किराणा मालाच्या दुकानातून सगळंच येतात. हे लाईन जरा पुरीनो देव. पंढरनाथ महाराज की जय. या पंढरपुरामध्ये काय वाजत काय हलक्याने वाजत आणि सोन्याचं वाजी
की केळं केळं खातो का केळं मी माझी माहिती सांगितली आणि तो मोठा पत्रकावर करून निघाली ग तू काय सांगितलं ते आम्हाला कळालं नाही कळालं मला समजेल अशा भाषेत सांग हा लाईन मध्ये उभी राहा देवा माहिती पटली ओळख पटलेली आहे ना मग मला एक सांग देव कशाचा भुकलेला असतो पाकरीचा अगं भक्तीचा भुकलेला असतो भक्तीचा भुकलेला असतो ताबडतोब भक्ती करा आणि तुमचा मार्ग मोकळा करा पुढे ना अहो देवा मी तुम्हाला शरण आली देवा होय ना कशाप्रमाणे गरीब गाईप्रमाणे जा तुला आशीर्वाद आहे काय ग म्हातारे मी जशी तुला शरण आली बा तशी मी सुद्धा तुला शरण आली तू सुद्धा मला शरण आलेली आहे ना कशाप्रमाणे देवाला सोडलेल्या मोकळाप्रमाणे देवाला शरण जातात का नाही? कसं करते पिया? पुढे ना देवाची भक्ती करून आपापला मार्ग मोकळा करूया
कशी झाली हा भक्ती सुंदर झालेली आहे तेव्हा या मेळ्यामध्ये राधा आली आहे का राधा हो थांब बघून सांगते मागू मागू ए राधा ती देव विचारते ह्या मेळ्यामध्ये राधा आली का आपण जर खरं सांगितलं देवाला तर आपल्याला बाजारला जाऊ देणार नाही देव पुढे सोडणार नाही आपण खोटं बोलायचं हा देवाला काय सांगायचं माहितीये का ह्या मेळ्यामध्ये राधा आली नाही आली नाही आली नाही आली नाही असं सांगायचं कुठे गेली असं सांगायचं हा सर्व ए देवा इकडे ह्या मेळ्यामध्ये राधा आली नाही आली नाही आली नाही आता रे असं कोण म्हणतं ना ती राधाच म्हणत होती म्हणजे या मेळ्यामध्ये राधा आलेली आहे बाजूला म्हातारे शेवटचे भक्ती करा आणि तुमचा मार्ग मोकळा करा शेवटची भक्ती करा आपला मार्ग मोकळा करू तुला